30 साल पहले लगाए गए नीम और करंजी के वृक्ष तोड़े जाने का मामला भद्रावती से सामने आया। इस मामले में दोषी पर कार्रवाई की मांग की गई। क्या है पूरा मामला, देखते हैं इस खबर में। भद्रावती नगर परिषद क्षेत्र के नाग मंदिर से विंजासन रोड परिसर के करीब 25 से 30 साल पहले लगाए गए नीम और करंजी के वृक्ष तोड़े गए, ऐसा आरोप होकर इस मामले से स्थानिक नागरिक और पर्यावरण प्रेमियों में तीव्र रोष व्यक्त किया जा रहा है। पेड़ों के कारण किसी को कोई भी परेशानी न रहते उनकी कटाई करने से वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे इस संत तुकाराम महाराज के विचारों का उल्लंघन होने की भावना नागरिकों ने व्यक्त की है। स्थानिक नागरिक और पर्यावरणवादी संगठन ने इस मामले की जांच कर कड़ी कार्रवाई करने की मांग की है। वृक्ष संवर्धन के बारे में प्रशासन की भूमिका आगे क्या रहेगी, इस ओर नागरिकों का ध्यान लगा है। इस मामले संदर्भ में भद्रावती पूर्व नगराध्यक्ष अनिल धानोरकर ने अपनी प्रतिक्रिया दी। मी त्या दिवशी दुपारी माझी ड्युटी असते WCL ला, नागमंदिर जवळून जात असताना त्या झाडावर रस्त्याने तोडलेले वृक्ष पडून होते। जे अडचणीच्या फांद्या आहे रस्त्यावरती आल्या होत्या त्या तोडण्यास काही हरकत नाही, परंतु ज्याचा काहीही ज्या वृक्षामुळे नुकसान होत नाही असे सुद्धा जवळपास 4 वृक्ष त्या ठिकाणी तोडण्यात आले। ही खरंच निंदनीय बाब आहे। या नगरपालिकेने यावर्षी एकही झाड तर लावलं नाही, परंतु 4 चांगली झाडं त्या ठिकाणी पूर्णतः कापलेली आहे आणि ज्या कोणी तो आदेश दिलेला असेल कापण्याचा त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे, त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे। अन्यथा असंच कोणीही केव्हाही झाडं कापतील आणि वृक्ष संवर्धनाचं नुकसान होते पण तोडल्या गेलेली आहे। तर ज्या झाडं तोडत असताना लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी कर्मचारी असो नगरपालिकेचे लोकप्रतिनिधी असो उपस्थित राहायला पाहिजे, कारण तो रहदारीचा रस्ता आहे। त्या ठिकाणी नगराध्यक्ष असो नगरसेवक असो यांनी स्वतः उभं राहून, कारण त्या ठिकाणी रहदारी चालत असते, स्कूल बसेस सुद्धा त्यावेळेस आल्या होत्या। मी जात असताना 2 वाजता रस्त्याने ट्रॅफिक सुद्धा जाम झालेलं होतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी एक नगरसेवक आदेश देतो आणि त्या आदेशाने ते झाडं जर तोडल्या जात असेल तर त्याच्यावरती ज्या नगरसेवकाने हा आदेश दिलाय त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। वहीं इस बारे में ठेकेदार ताजुद्दीन ने भी अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। माझं नाव ताजुद्दीन शेख, मी आहो ठेकेदार। झाड आपण जे बी कापतो ज्यावेळी कापतो ते तर एक ते नगर परिषदचे कर्मचारी मी उपस्थित ठेवतो किंवा नगरसेवक। आजपर्यंत एवढे मी काम केले, अजूनही काही घडलं नाही तिथं। आता झालं असं तर मी सकाळी नेलं माणसाईला आपल्या तिथं काम सुरू केलं। सगळ्यात आधी आपल्याला कापायचा होता पिंपळाचा फांदा जो रोडवर आला होता, हे फांदा कापला, सगळं काही केलं। मी ना माणसाईला हे सांगितलं का तुम्ही फांदा बारीक करून घ्या जो, बरोबर। तिथे सर्व नगरसेवक उपस्थित होते। साथ ही इस मामले संदर्भ में वृक्ष संवर्धन समिति के सदस्य ने जानकारी दी। नमस्कार, मी अमोल दौलतकर, सदस्य नगर परिषद वृक्ष संवर्धन समिती भद्रावती। आमची महिन्याभरा पहिले नगर परिषदमध्ये वृक्ष संवर्धन समितीतर्फे मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये आज जे विंजासन रोडवरील सुरक्षानगरीतील जे झाडे आहे ते मोठ्या प्रमाणात तोडल्या गेली आहे, त्याचा विषय आमच्या वृक्ष संवर्धन समितीमध्ये कुठलाही मांडला गेलेला नाही आहे आणि आम्हाला कळवण्यात गेलेलं नाही आहे। आणि हे वृक्षतोड जी झाली आहे ते आम्हाला विश्वासात न घेता ही वृक्षतोड झालेली आहे। वृक्षतोड अधिनियम कायदा 1975 नुसार याच्यावर ज्या ठेकेदारांनी हे झाडं तोडलं आहे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आमच्या झाडं तोडण्यास किंवा फांद्या तोडण्यास कोणताही आमचा विरोध नाही आहे। जिथे जिथे झाडे तुटल्या जातात एकदमच ते झाड खरंच वाकले असेल, ते गरज असेल तर आम्ही परमिशन देतो, पण आमच्या समितीतर्फे कुठलीही परमिशन न घेता हे वृक्षतोड करण्यात आलेली आहे। तो वहीं इस संदर्भ में नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी ने भी अपनी प्रतिक्रिया देते हुए क्या कहा, आइए सुनते हैं। ठेकेदारांना आपला आरोप केला की म्हणजे मी तिथं हजर म्हणजे होतो ते, परंतु माझ्या भावाचे कॅन्सर असल्यामुळे मी केमोसाठी चंद्रपूरला निघालो होतो। त्यानंतर तिथे 3 नगरसेवक हजर होते। त्यांनीच म्हटलं माझ्या कामगाराला का तुम्ही हे झाड तोडून म्हणजे हे फांद्या तोडून टाका म्हणून। हे बघा, नगरसेवक असं कुठल्याही पद्धतीने सांगल्यामुळे कंत्राटदार झाडं तोडणं हे नगरसेवकांना सुद्धा माहित आहे की असं कुठलेही नगरसेवक सांगत नाही। मी पूर्वी सांगलं की नगरपालिका केवळ झाडाच्या फांद्या तोडण्याची परवानगी देते आणि ज्या नगरसेवकावर आरोप केले जात आहे त्या नगरसेवकाने ते मी सांगितलं की 13/4/2026 ला मला एक पत्र दिलेलं आहे
त्यामध्ये त्याने 2 ते 3 झाडाच्या फांद्या तोडण्याची मागणी केली आहे. त्यानुसार वृक्ष संवर्धन समितीमध्ये सदर नगरसेवकांच्या अर्जाची सुद्धा आम्ही मान्यता घेतली आणि त्यामध्ये इकोप्रो संघटनेचे सुद्धा 2 सदस्य आहे. त्यामुळे नगरसेवकांवर जो कंत्राटदाराने आरोप केला, आता कसं आहे, जेव्हा त्याच्यावर ही आपत्ती आली तर तेव्हा तो नगरसेवकांवर आरोप करतो, परंतु आजपर्यंत संबंधित कंत्राटदाराने अनेक ठिकाणी त्यांनी पाहिलं असेल की आपण फांद्या तोडण्याची परवानगी देतो, कुठलंही झाड तोडण्याची परवानगी देत, कुणाच्या सांगण्यानं झाड तोडतं हे असं होत नाही. आणि संबंधित कंत्राटदारांनी संबंधित आमच्या ज्या नगरसेवकांना आरोप, ते अतिशय चुकीचे आरोप आहे. ते त्याने स्वतः किंवा त्याच्या माणसांनी केलेली ही चुकी आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याचे निर्देश मी संबंधित विभागाला दिलेले. CTV के लिए प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।